घाला घातला आणि त्यातून फक्त पुणे जिल्हा किंवा मावळ नाही तर महाराष्ट्राचीच हानी झालेली आहे, मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आणि त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी जो निर्णय घेत आहेत त्याला देखील अनुमोदन देत आहेत, त्याचं त्यांना देखील समर्थन करतात किंवा त्यांच्या मागं उभे आहेत. कालच्याच सगळ्या प्रक्रियेतनं आपण पाहिलं असेल. मग मी पुन्हा सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मर्ज करायचा का अजून काय करायचं आहे, कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष करायचा हा सर्वस्वी अधिकार सुनीत्रा वहिनी हे सगळे विधी संपूर्ण झाल्यानंतरनं निर्णय घेतील. दादांनी आमच्यासोबत विलिनीकरणाच्या बाबतीतला आम्ही दर मंगळवारी बैठकीला देवगिरीला असताना सुद्धा कधी केली नव्हती. पण ठीक आहे, दादांची इच्छा काय होती किंवा काय करायचं हा नंतरचा भाग आहे. आज यावरती भाष्य आपण का करतो, नाही त्या विषयाला आपण सारखंच दुजरा द्यायचं काम नाही करायला पाहिजे. परंतु जाणीवपूर्वक काय मंडळी तोच विषय तेच वारंवार चर्चा करतायत. मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये सुनीत्रा वहिनी आमच्या उत्तराधिकारी आहेत. जो निर्णय सुनीत्रा वहिनी घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, प्रमुख व्यक्तींना, जबाबदार असलेल्या विधानसभेतल्या आमदारांना देखील तो निर्णय मान्य असेल, एवढंच मी सांगतो. ज्या चर्चा आहेत ना, एकंदरीतच ह्या ज्या चर्चा आहेत ना त्या शरद पवार साहेबांच्या वक्तव्यानंतर आहेत. मुळात राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत किंवा विलिनीकरणाबाबत ज्या चर्चा होत आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून होत आहेत. तुमच्या पक्षाकडून कुठलेही नेते त्या अनुषंगाने बोलत नाहीत. मग ही चर्चा कोण घडू पाहत आहे? अहो, अंतविधीच्या दिवशी सुद्धा आपण बघितलं असेल तर काही मंडळी म्हणत होते आता दोन्ही पक्ष मर्ज करायचे, एकत्र यायचे. ठीक आहे, हा नंतरचा भाग आहे. तुम्ही अंतविधी होऊन द्यायचे आणि आज या चर्चा का करता? काही कालावधी जाऊ द्या, 10-15 दिवसानंतर या चर्चा आपण करू शकत नाही. पक्ष मर्ज करणं किंवा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करताना कायदेशीर बाबीसुद्धा तपासल्या पाहिजे. आजही कोर्टामध्ये पिटिशन दाखल आहेत. याबाबत कुणी चर्चा करतं का की त्यामध्ये आता कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे? कायदेशीर तांत्रिक ज्या ज्या अडचणी होत्या त्यातला पहिला टप्पा काल सुनीत्रा वहिनींना गटनेतेपदी त्यांच्याकडे जबाबदारी देऊन त्यांना गटनेता म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी एकमताने निर्णय केला आणि उपमुख्यमंत्री म्हणून दादांच्या खुर्चीवरती बसण्याचा आम्ही त्यांना त्या ठिकाणी आग्रह केला. आणि ही पहिली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतरनं पक्ष मर्ज करायचा, राष्ट्रीय अध्यक्ष करायचा, याला 10-15 दिवसाचा वेळ कालावधी जाऊ द्या ना, महिनाभर जाऊ द्या. आज त्याच्यावरनं काय आलं आहे का? विधिमंडळातल्या आमदारांना एक संघ ठेवणं ही पहिली कायदेशीर प्रक्रिया होती, ती पूर्ण करायचं काम काल झालेलं आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. नंतरच्या कालावधीत या सगळ्या घटनेला किंवा सगळ्या चर्चांना सुनीत्रा वहिनी स्वतः निर्णय घेतील, त्या सक्षम आहेत. त्या जरी आज खचलेल्या असल्या तरी कोणाला दाखवत नाही आहेत मी खचले म्हणून. त्या स्वतः सक्षम आहेत आणि त्या महिला भगिनीचा आपण आदर केला पाहिजे. त्या स्वतः उद्या निर्णय घेतील तो आम्ही मान्य करतो.